पालक कधीही त्यांच्या मुलांसाठी कोणताही चुकीचा निर्णय घेत नाही. ते नेहमी आपल्या मुलांसाठी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांची मुले त्यांच्या आयुष्यात सदैव आनंदी राहो असेच त्यांना वाटते. पण कधीकधी धार्मिक पालकांची मुलेही चुकीच्या मार्गाला जातात. काही मुलींच्या आयुष्याची कहाणी माझ्या मुलीच्या आयुष्याची कहाणी माझ्या भूतकाळात गुंतलेली आहे. मला वाटायचं आता सगळं काही ठीक आहे, पण तसं काही नव्हतं. आपला भूतकाळ कधीकधी काही वर्षांनंतरही परत येतो. माझ्याही बाबतीत असेच झाले होते. 20 वर्षांनंतर माझा भूतकाळ माझ्या समोर आला, पण मी काहीच करू शकले नाही. एका मुलाकडून माझी फसवणूक झाली होती. आजही मला आठवते की मी लहान असताना आम्ही दोघी बहिणी जेव्हा कॉलेजला जायला लागलो, तेव्हा माझ्या बहिणीचं माझ्याबद्दलचं वागणं खूप बदललं होतं. ती सर्व वेळ स्वतःमध्ये मग्न असायची. एके दिवशी माझ्या कॉलेजच्या मैत्रिणींनी मला सांगितले की तुझ्या बहिणीकडे मोबाईल आहे आणि ती नेहमी कोणत्यातरी मुलाशी बोलत असते. माझा त्यांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसला नाही. अशीच वेळ निघून गेली. एक दिवस सगळे झोपल्यावर माझी बहीण रात्री टेरेसवर गेली आणि आजकाल ती खूप खुश दिसत होती. मी तिला या सगळ्यांचं कारण विचारलं, तेव्हा तिने सांगितलं की असं काही नाही. आता कॉलेज संपलं म्हणून आणि या अभ्यासातून माझी मुक्तता होईल याचा मला खूप आनंद वाटतो. मी तिला सांगितले की तुला पुढे शिक्षण घ्यायचे आहे ना, तुझे जे स्वप्न होते की तुला शिकून काहीतरी व्हायचे आहे. पण तिने काहीच उत्तर दिले नाही. तिने मला सांगितले की माणसांची स्वप्न आणि विचार काळानुसार बदलत राहतात. एक दिवस माझी आई माझा बेड साफ करत होती. तेव्हा तिला माझ्या बेडमधून मोबाईल सापडला आणि आई मला विचारू लागली की हा मोबाईल कोणाचा आहे. मी आईला म्हणाले हा मोबाईल कोणाचा आहे हे मला माहीत नाही. तेव्हा माझी बहीण म्हणाली की आई ती खोटं बोलत आहे, हा मोबाईल तिचा आहे. मी स्वतः मोबाईल तिच्याजवळ पाहिला आहे. त्यावर आईने मला जोरात चापट मारली आणि त्याचवेळी तो मोबाईल देखील फोडला. हे सर्व पाहून माझी बहीण हसू लागली. मला तर समजले की माझी बहीण तिचा मोबाईल माझ्याजवळ लपून ठेवायची, जेणेकरून मी तो मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला तर मला तो सापडणार नाही. एकदा असे झाले की या सगळ्यानंतर आईने माझी कॉलेजला जाणे बंद केले आणि माझ्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. बाबांनी आईला मी कॉलेजला का जात नाही असे विचारल्यावर आईने सांगितले की आता परीक्षा चालू होणार आहे, त्यामुळे ती घरीच परीक्षेची तयारी करत आहे. एके दिवशी बाबा म्हणाले की माझ्या मित्राची इच्छा आहे की आपण आता आपल्या मुलींची लग्न करावी. मोठी झाली आहेत आता त्या. बाबांच्या मित्राच्या घरी माझ्या मोठ्या बहिणीचे नाते निश्चित झाले आणि हे नाते बाबांच्या आणि त्यांच्या मित्राच्या इच्छेने जुळले. पण तिला तो मुलगा आवडत नव्हता. तिने आईला तसे सांगितले, पण आईने तिचे काही ऐकले नाही. एके दिवशी माझ्या बहिणीने स्वतः बाबांना सांगितले की तिला तिच्या इच्छेनुसार लग्न करायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत ती त्यांच्या मित्राच्या मुलाशी लग्न करणार नाही. ती बाबांना म्हणाली की ती लोकांच्या घरात खायला प्यायला तरी काही आहे का? ते माझ्या इच्छा आणि माझी स्वप्न कशी पूर्ण करणार? बाबा म्हणाले की माझ्या मित्राला मी शब्द दिला आहे आणि आता आकाशलाही चांगली नोकरी मिळणार आहे. बाबा म्हणाले आता मला तुझ्याशी याविषयी काही बोलायचे नाही. पण माझी बहीणही तिच्या निर्णयावर ठाम होती. ती म्हणू लागली की जर तुम्ही लोकांनी मला बळजबरी केली तर मी आत्महत्या करेल, पण मी आकाशसोबत लग्न करणार नाही. दीदीचे हे बोलणे ऐकून आई खूप अस्वस्थ झाली. बाबांच्या मित्राची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनाही लग्नाची घाई होती. मरण्यापूर्वी त्यांना आपल्या मुलाचे लग्न करायचे होते, पण दीदी लग्न मान्य करायला तयार नव्हती. एके दिवशी दीदी म्हणू लागली की मला आकाशशी बोलायचे आहे. यावर बाबा तिला म्हणाले की आईला सोबत घेऊन जा. त्यावर दीदी म्हणू लागली की कधीपर्यंत मला इथे कैद ठेवणार? तुम्ही निश्चिंत राहा, मी घरातून पळून नाही जात. असे सांगून ती घरातून निघून गेली आणि संध्याकाळीच घरी परत आली. घरी परत आल्यानंतर तिला खूप आनंद झाला होता. ती खूप खुश होती. माझी आई पण तिला बघून खूप खुश झाली होती आणि विचार करत होती की आकाश पण दीदीला पसंत करत असल्याने आकाशनेच तिला लग्नासाठी मनवले असावे.
पण कोणालाच माहीत नव्हते की ही आपलीच मुलगी, जिला त्यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले होते आणि त्यांनी तिला कधी कशावरही बंधने लादली नव्हती, तीच मुलगी त्यांची इज्जत मातीत मिसळणार आहे. मुलगी म्हणजे आईवडिलांचा आदर सन्मान असतो आणि आईवडील त्यांच्या सन्मानासाठी ते आपल्या जीवाचे रान करतात. पण काही मुली अशाही असतात, ज्या काही दिवसांच्या प्रेमासाठी आपल्या आईवडिलांची इज्जत पायदळी तुडवतात. त्यांच्या पालनपोषणात त्यांच्या वडिलांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवलेले याचा विचारही त्यांना येत नाही. आम्ही सर्व विचार करत होतो की माझी बहीण तिचा होणारा नवरा आकाशला भेटायला जाते, पण बाबांना हे माहीत नव्हते, कारण त्यावेळी ही गोष्ट अत्यंत चुकीची मानली जात होती. एके दिवशी मी कॉलेजवरून परत येत असताना दीदी एका मुलासोबत बाईकवर जाताना दिसली. मला वाटले आकाश असेल, पण मी घरी आले तर काका आणि आकाश आधीच आमच्या घरी बसले होते. आईलाही कळले की दीदी तिच्याशी खोटं बोलत होती. आईने आपल्या इज्जतीसाठी काकांशी खोटे बोलले की बहीण मैत्रिणीच्या घरी गेली आहे. दीदीकडे आता मोबाईल होता आणि तिने आम्हाला सांगितले की तिच्या नवऱ्याने तिला हा मोबाईल दिला आहे. मला समजले की ती आता कधीच सत्य सांगू शकत नाही. ती जे काही करत होती ते सगळं चुकीचं आहे. आकाशला यामधले काहीच माहीत नव्हते. आकाशला आता चांगली नोकरी मिळणार होती. बाबांच्या मित्राच्या घरची परिस्थिती चांगली नव्हती आणि ते सतत आजारीही असायचे. आज ते लग्नाची तारीख ठरवण्यासाठी आमच्या घरी आले होते. आईबाबांनी त्यांना 1 महिन्यानंतरची तारीख दिली होती. दीदी घरी आल्यावर सगळ्यांना पाहून आश्चर्यचकित झाली. दीदीच्या होणाऱ्या सासूबाई उठल्या आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देऊ लागल्या. पण दीदीने त्यांचा हात झटकला आणि ती तिच्या खोलीत निघून गेली. तेव्हा आई त्यांना म्हणाली की ती लाजली असेल. मी माझ्या बहिणीच्या खोलीत गेले आणि तिला मिठाई खाऊ घालायला सुरुवात केली, पण तिने मिठाईची प्लेट फेकून दिली आणि ओरडायला लागली की तुम्ही मला न विचारता माझं लग्न कसं ठरवू शकतात? मी कोणत्याही परिस्थितीत या मुलाशी लग्न करणार नाही. तुमच्यापैकी कोणीही मला जबरदस्ती करू शकत नाही. त्यावर मी म्हणाले की दीदी, तुला काय झालंय? तुला आकाशचे लग्न का करायचं नाही? त्याच्यात काय कमतरता आहे? तर ती मला म्हणू लागली की तुला तो इतका आवडत असेल तर मग तूच कर त्याच्यासोबत लग्न. पण माझा पिच्छा सोड. त्या दिवशीही मी दीदीला खूप समजावलं होतं की बाबा तुझ्याबद्दल खूप आदर करतात आणि ते तुझ्यावर खूप प्रेम करतात. तू आजपर्यंत जे काही मागितले त्यांनी नेहमीच तुझे ऐकले. आता तू त्यांच्याशी असे का वागते? बाबांना तुझ्या आधाराची गरज आहे, पण तुला अजिबातच समजत नाही का? आमच्याशी असे वागू नको. तेवढ्यात आईही खोलीत आली आणि तिला हात जोडून म्हणाली की मुली, वडिलांची इज्जत सांभाळ आणि लग्न कर. पण तिने कोणाचेही ऐकले नाही आणि खोलीतून ती बाबांकडे गेली आणि बाबांना मायाचे आकाशशी लग्न करून द्या असे सांगितले. मला काही त्याच्याशी लग्न करायचे नाही. मी माझ्या आवडीच्या मुलाशीच लग्न करेन असे सांगितले. यावर बाबांनी रागातच तिला चापट मारली. बाबांची तब्येतही खालावत चालली होती. ती बाबांना म्हणाली की काळजी करू नका, माया भोळी आहे, ती लगेच लग्नासाठी तयार होईल. बाबा आईला म्हणाले की ती माझी इज्जत मातीत मिसळत आहे. असे काही केले तर मी तिला आयुष्यभर माफ करणार नाही. तुम्ही तिला स्पष्टपणे सांगा, जर तिला स्वतःच्या इच्छेने लग्न करायचे असेल तर माझी एक अट आहे. तिला सांगा की त्या मुलाला इथे बोलव. मी त्याच दिवशी त्याच्याशी लग्न करून तिला निरोप देईल आणि असे समजेल की आम्हाला एकच मुलगी आहे आणि तिचा आणि आपला काहीही संबंध नाही. हे ऐकून माझी आई रडू लागली. पण हे जेव्हा दीदीला कळले तेव्हा तिला अजिबात पश्चाताप झाला नाही. उलट ती खूप खुश झाली आणि ती म्हणू लागली की एकदा माझं लग्न झालं की मी स्वतः बाबांना पटवून देईल. ते माझ्यावर खूप प्रेम करतात.
आता दीदीचे पाय जमिनीवर नव्हते, ती आकाशात उडत होती. दीदीने त्या मुलाला घरी बोलावण्यासाठी फोन केला, पण त्याने फोनच उचलला नाही. बाबांना खूप काळजी वाटत होती की त्यांच्या मित्राला काय सांगणार. लग्नाचा दिवसही जवळ आला होता आणि तो मुलगा अजूनसुद्धा दीदीचा फोन उचलत नव्हता. दीदी आता टेन्शनमुळे आजारी पडली होती आणि त्याच दरम्यान आकाशला पण सर्व काही कळले. आकाश याबाबत दीदीशी बोलण्यासाठी आमच्या घरी आला असता दीदीने त्याचा खूप अपमान केला आणि ती म्हणू लागली की तुझी लायकी आहे का, तू माझ्याशी लग्न करायला निघाला आहेस. यावर आकाश म्हणाला की जेव्हा मी तुला पहिल्यांदा लग्नासाठी विचारले तेव्हा तू मला नकार का दिला नाहीस. आता असं काय झालं की आता तू तुझा निर्णय बदलत आहे. तुला जर माझ्याशी लग्न करायचं नव्हतं तर तू मला तेव्हाच नकार द्यायचा ना. मी तुझ्याशी कुठलाच संबंध ठेवला नसता. पण आता लग्नाची तारीख देखील निश्चित झाली आहे आणि सर्व तयारी देखील पूर्ण झाली आहे. आता मी कोणत्याही परिस्थितीत मागे हटू शकत नाही. आता प्रश्न माझ्या इज्जतीचा आहे. यावर दीदी आकाशला म्हणाली, तुला जे काही करायचे ते कर, पण मी तुझ्याशी लग्न कधीच करणार नाही. तो मुलगा अजूनही दीदीचा फोन उचलत नव्हता. दीदी त्या मुलाच्या घरी गेली, पण तिला त्याच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. त्याच्या शेजारच्यांनीही त्याच्याबद्दल काही सांगितले नाही, कारण त्याने घर बदलले होते. आणि मग दीदी बाबांचा निर्णय स्वीकारण्यास भाग पडली. बाबांनी तिला 10 दिवसांची मुदत दिली होती. जर तो तुझे नाते आदराने विचारायला इथे आला तर मी तुला त्याच्याबरोबर आनंदाने पाठवीन, आणि जर तो आला नाही तर तुला माझी आज्ञा पाळावी लागेल. पण तो आलाच नाही आणि दीदीचा फोनही उचलत नाही. आता घरात लग्नाची तयारी सुरू झाली. सर्व पाहुणे यायला सुरुवात झाली होती आणि दीदीची रडून रडून अवस्था खूप वाईट झाली होती. आई-बाबांनी तिला खूप समजावले की आईवडील आपल्या मुलांसाठी कधीही चुकीचे निर्णय घेत नाही. पालकांना आपल्या मुलांना नेहमी आनंदी ठेवायचे असते. आकाश खूप छान माणूस आहे आणि ज्या दिवशी तुझे आणि आकाशचे नाते पक्के झाले होते त्या दिवशीच तो मुलगा माझ्याशी बोलायला आला असता, पण त्याला फक्त तुझ्याशी फ्लर्ट करायचे होते. त्याने तुझी फसवणूक केली आहे. तो मुलगा फसवणूक करणारा होता, पण माझी बहीण त्याच्या प्रेमात आंधळी झाली होती. ती फक्त स्वतःचाच विचार करत होती. असेही तिने सुरुवातीपासून फक्त स्वतःचाच विचार केला होता. आपल्यामुळे काय होईल याची तिला पर्वा नव्हती. दीदीच्या लग्नाच्या काही दिवस आधी माझ्यासाठी एक स्थळ आले. बाबांनाही खूप आनंद झाला. बाबांनी माझे नाते पक्के केले होते आणि फक्त माझ्या घरच्यांच्या उपस्थितीत माझा साखरपुडा देखील केला. हे सर्व काही अचानक घडले. माझी आत्या त्या लोकांना ओळखते म्हणून तिने माझ्यासाठी हे स्थळ आणले होते आणि ते खूप छान लोक आहेत. एवढ्या लवकर माझं लग्न होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. आईने सांगितलं की ते अनेक दिवसापासून तुझे नाते विचारत होते. मुलाने तुला पाहिले आहे आणि त्याला तू आवडली आहे. आत्या म्हणत होती की मुलगा खूप चांगला आहे आणि चांगल्या घरचा आहे. त्याने मला अगोदरच पाहिले होते. मला हे ऐकून आनंद झाला. माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. जेव्हा माझ्या बहिणीला सर्व काही कळले तेव्हा ती म्हणू लागली की मी तुमची सावत्र मुलगी आहे म्हणून तुम्ही माझे लग्न एका गरीब मुलाशी करत आहे, ज्याच्या घरी मला 2 वेळचे जेवण देखील मिळणार नाही. तो मला गरिबीशिवाय काहीही देऊ शकत नाही. मी दीदीला समजावलं की नशीब बदलायला वेळ लागत नाही. तू बघ, आकाशला लवकर चांगली नोकरी मिळेल आणि त्याचा काळही बदलेल. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे. एके दिवशी माझी नणंद आमच्या घरी आली आणि तिच्या भावाला माझ्याशी बोलायला लावले. त्या दिवशी मी पहिल्यांदाच माझ्या पतीशी बोलले
आणि बहुधा ते माझे पहिले आणि शेवटचे बोलणे होते. मला माझ्या बहिणीबद्दल माहीत नव्हते. ती आता आमच्या घरी काय संकट आणेल. तिच्या लग्नाचा दिवस होता. ती अगदी टेन्शनमध्ये बसली होती. माझी चुलत बहीण म्हणू लागली की दीदी, लग्नाचा दिवस आहे आणि तू अशी तोंड फुगून का बसली आहे. सत्य हेच होते की ते लोकांना वाटत होते की तिचे जबरदस्तीने लग्न करत आहेत. आता मिरवणूकही आली होती, पण येणाऱ्या सर्व लोकांवर काय संकट येणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते. मिरवणूक येताच सर्वजण मिरवणूक पाहण्यासाठी गेले. माझ्या बहिणीचे लग्न होणार आहे याचा मला खूप आनंद झाला. लग्नाच्या मुहूर्ताची वेळ आली आणि पंडितजींनी दीदीला बोलवायला सांगितले. माझी आई माझ्या बहिणीला घ्यायला तिच्या खोलीत गेली, पण ती तिच्या खोलीत नव्हतीच. ती तिथून पळून गेली होती. पळून जाताना तिने एक पत्र सोडले होते. त्या पत्रात लिहिले होते की तुम्ही लोक मला या लग्नासाठी जबरदस्ती करू शकत नाही. तुमच्यासाठी मी माझा आनंद सोडू शकत नाही, म्हणून मी हे घर सोडत आहे. हे ऐकून बाबांची प्रकृती खूपच बिघडली आणि बाबांचे मित्र आणि त्यांचे कुटुंबियांनी सर्व प्रकार कळाला होता. प्रत्येकजण नवरी येण्याची वाट पाहत होते, परंतु तिला तिच्या वडिलांचा अपमान करायचा होता. ती खोलीतून पळून गेली. बाबा रडत म्हणत होते की मी काय चूक केली आहे. माझ्या पालनपोषणात काय कमी राहिली की ज्या माझ्या मुलीने माझ्या इज्जतीचा एकदाही विचार केला नाही. आता मी लोकांना काय तोंड दाखवणार. पप्पांचे मित्र म्हणाले, काळजी करू नको, माया आमची मुलगी आहे. जर तुमची एक मुलगी आमच्या घरची सून होऊ शकली नाही तर काय झाले. तुमची दुसरी मुलगी आमच्या घरची सून होईल की. यावर मी आईला म्हणाले, असं करू नका. बाबांनी ज्यांच्या मित्राला सांगितले की तिचा साखरपुडा झाला आहे. बाबांचे मित्र म्हणाले की साखरपुडाच झाला आहे ना, लग्न तर नाही ना. त्यांना सांगा की आम्ही मायाचे लग्न जिथे व्हायचे होते तिथे केले. त्यामुळे अचानक माझे लग्न आकाशशी झाले. ज्याला मी माझ्या दीदीचा नवरा म्हणून बघत होते, आज तो माझा नवरा म्हणून माझ्यासमोर उभा होता. आम्हा मुलीसोबतच असे का होते. आपल्यालाच नेहमी तडजोड का करावी लागते. आई वडील त्यांच्या इज्जतीसाठी त्यांच्या मुलीच्या दुसऱ्या मुलीचे स्वप्न मोडतात. माझ्या बहिणीच्या कृत्याची शिक्षा मला मिळाली आणि ती स्वतःहून निघून गेली. बाबा म्हणाले की आजपासून ती आपल्यासाठी मेली आहे. माझा आणि या घरातील इतर कोणाचाही त्या मुलीशी संबंध नाही. आईवडिलांच्या आशीर्वादाने मी सासरच्या घरी गेले, पण माझी परीक्षा संपलेली नव्हती. आयुष्य हे पुन्हा पुन्हा त्या लोकांची परीक्षा घेते जे आधीपासून सुटलेले असतात. आई मला म्हणाली की सर्व काही विसरून तुला आता हे नाते जपायचे आहे, कारण आजपासून तेच तुझे घर आहे. पण मुलीला स्वतःचे घर कधीच नसते. आयुष्यभर ती नेहमी एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरत असते. आज आईवडिलांच्या घरी आहे, उद्या तुला तुझ्या घरी जावं लागेल. आणि जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा माझ्या सासूबाई मला सांगत होत्या की हे घर तुझे नाही, कारण माझ्या मुलाने मजबुरीने तुझ्याशी लग्न केले आहे. माझ्या सासूबाई मला या सर्व गोष्टी सांगत होत्या. माझा नवरा हा माझ्या बहिणीचा होणारा नवरा होता आणि त्याने तिच्यावरच प्रेम केले होते. त्या दिवशी तोही खूप रडला. माझ्या बहिणीने केलेला विश्वासघात त्याला सहन होत नव्हता. जेव्हा दीदी लग्नाला वारंवार नकार देत होती तेव्हाच हे लोक थांबले असते तर बरे झाले असते. माझ्या पतीनेही मला स्पष्टपणे सांगितले की तो मला त्याची पत्नी म्हणून स्वीकारू शकत नाही, कारण बळजबरीने बांधलेले नाते कधीच यशस्वी होत नाही. मला या सगळ्यांवर मात करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. मी माझ्या माहेरच्या घरी जायचे तेव्हा आई मला समजावून सांगायची. बाबाही माझ्यावर जास्त प्रेम करू लागले होते, कारण बाबांची मी इज्जत वाचवली होती. बाबांनी मला सांगितले की ज्या मुलींना पतीचे मन कसे जिंकायचे हे माहीत असते त्या कधीही हार स्वीकारत नाही.
तूही तुझ्या पतीच्या हृदयात तुझी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न कर. जेव्हा तू त्याचे मन जिंकशील तेव्हा तो त्याचा भूतकाळ विसरेल. मला माहीत आहे की मी तुझ्याशी बरोबर केले नाही. तो आकाश माझ्या मित्राचा मुलगा आहे आणि मी त्याला चांगले ओळखतो. तो खूप सभ्य मुलगा आहे. सध्या तो शॉकमध्ये आहे. त्याचे मन दुखावलेले आहे. पण एक वेळ अशी येईल जेव्हा तूच मला सांगशील की मी खूप नशीबवान आहे म्हणून. माझे सासरे खूप छान होते आणि माझ्यावर खूप प्रेम करत होते. पण माझी सासू आणि नंदेला मी आवडत नव्हते. असे नव्हते की मी माझ्या बहिणीपेक्षा सुंदर नाही, पण माझ्या बहिणीने त्या लोकांसोबत जे केले त्याबद्दल त्या लोकांचा माझ्यावर राग होता. आता माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी लागली होती आणि घर आणि गाडीही कंपनीकडून मिळाली होती. यावर माझे सासरे म्हणाले की मायाची पावले आपल्या घरासाठी खूप शुभ आहे. पण सर्वांनी हे प्रकरण काही डोक्यावर घेतले नाही. पण मला त्याबद्दल काहीच पश्चाताप नव्हता. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या नशिबात जे असते तेच मिळते. असे बरेच दिवस गेले. मी माझ्या नवऱ्याच्या मनात स्वतःसाठी स्थान निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करायचे. पण जेव्हाही मी त्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा ते मला शिव्या द्यायचे. मला ते म्हणायचे की तू काही पण कर, पण तू माझ्या मनात कधीही जागा निर्माण करू शकत नाही. आणि म्हणायचे की संधी मिळतात ते माझ्या बाबांशी बोलून मला घटस्फोट देणार आहे. काही दिवसांनी मला माझ्या आईचा फोन आला आणि बाबांचे निधन झाल्याची बातमी समजली. माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. माझ्या सासऱ्यांनी मला सांगितले की मुली तू तुझी काळजी घे. मी माझ्या आईच्या घरी गेले तेव्हा तिथे माझ्या वडिलांचा मृतदेह होता आणि काही लोक एकमेकांच्या कानात काहीतरी बोलत होते की तरुण मुलगी घरातून पळून गेली. तिथे बिचारा बाप किती दिवस हा अपमान सहन करणार. आईचीही प्रकृती बिकट होत चालली होती. आता आईला सांभाळायला कोणीच नव्हतं. म्हणूनच माझ्या सासऱ्याने सांगितले की त्यांना आपल्या घरी घेऊन ये, जेणेकरून तू तिची काळजी घेऊ शकेल. माझ्या आईला माझ्यासोबत माझ्या सासरच्या घरी राहायचे नव्हते. पण आईची अशी अवस्था नव्हती की ती घरात एकटी राहू शकेल. आता माझ्या लग्नाला 5 महिने झाले होते. काही दिवसांनी माझ्या नंबरवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि माझे काही फोटो जे एका अनोळखी मुलासोबत जोडून पाठवले होते. मला तर खूप आश्चर्य वाटले की माझा हा फोटो या मुलाकडे कसा गेला. आता तो मला फोनवर ब्लॅकमेल करत होता आणि काही दिवसांनी मला कळले की हा तोच मुलगा होता ज्याच्याशी माझा साखरपुडा झाला होता. मी देवाचे आभार मानत होते की अशा फसव्या मुलापासून त्यांनी मला वाचवले होते. पण माझ्या नवऱ्याला हे सर्व कळले तर अशी मला भीती वाटत होती. म्हणून मी माझा फोन बंद ठेवायचे. आता तो माझ्या नवऱ्याच्या नंबरवर कॉल करू लागला. आता माझ्या नवऱ्याचं वागणंही माझ्यासोबत चांगलं झालं होतं. पण तो मुलगा कदाचित माझ्या नवऱ्यालाही हा फोटो दाखवेल आणि माझा नवरा मला सोडून जाईल अशी भीती मला नेहमी वाटत होती. एके दिवशी माझ्या पतीला कोणाचा तरी फोन आला आणि ते डोके धरून बसले. त्यावर मी त्यांना विचारले काय झाले. यावर त्यांनी मला सांगितले की मला तुला काहीतरी सांगायचे आहे, पण तुझ्या वडिलांच्या निधनामुळे मी तुझ्याशी काही बोलू शकलो नाही. मी म्हणाले काय, मला सांगा. यावर ते मला म्हणाले की ज्या मुलाशी तुझा साखरपुडा झाला होता हा तोच मुलगा होता ज्याच्याशी तुझ्या बहिणीला लग्न करायचे होते आणि ती त्याच्याबरोबर पळून गेली होती. पण तो मुलगा चांगला नाही. जेव्हा तुझ्या बहिणीचे लग्नाची तारीख ठरवली तेव्हा तिनेच ते स्थळ पाठवले होते, कारण तिच्याकडे तुझे बरेच फोटो होते आणि तुझ्या बहिणीने ते त्याला दिले होते. तुझ्या नावाने ती त्या मुलाशी बोलू लागली होती. पण काही दिवसांनी तिने त्या मुलाला सगळं सांगितलं. तेव्हा तो मुलगा म्हणाला की तू कोण आहेस याची मला पर्वा नाही. मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्या वडिलांच्या संपत्तीसाठी त्यांनी हे सर्व केले.
तुझ्या वडिलांची किती जमीन आणि संपत्ती आहे हे सगळं त्याला आधीच कळलं होतं. पण तुझ्या बहिणीला वाटत होतं की तो तिच्यावर खरं प्रेम करत आहे. असा विचार ती करत राहिली. त्यामुळे तो मुलगा तिला सांगेल तसे ती करू लागली आणि त्याच्या सांगण्यावरून ती लग्नाच्या दिवशी घरातून देखील पळून गेली. जेव्हा तो तुझ्या बहिणीशी संपत्तीबद्दल बोलला तेव्हा त्याला कळले की सर्व संपत्ती मायाच्या नावावर आहे. कारण तुझ्या वडिलांनी त्यांची सर्व संपत्ती तुझ्या नावावर केली होती. त्याच्याकडे अशी योजना होती की दोन्ही बहिणींना उद्ध्वस्त करण्याचा त्याने विचार केला होता. तो एकीशी लग्न करणार होता आणि दुसरीला त्याच्या गोड बोलण्यात अडकवणार होता. अशा प्रकारे त्याला तुमच्या वडिलांची करोडोंची संपत्ती मिळवायची होती. पण त्याचा सगळा प्लॅन फसला. म्हणून त्या मुलाने तुझा फोटो घेऊन तुला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि तुझा फोटो घरी एडिट करून तुला पाठवला. मला वाटले कदाचित तूही तुझ्या बहिणीसारखी फसवणूक करणारी आहेस. पण जेव्हा तू तुझ्या नंबरवर कॉल करायचा तेव्हा तू घाबरून फोन ठेवायची आणि फोन बंद करायची. हे सर्व माझ्या लक्षात येत होते. मग एक दिवस मी तुझ्या मोबाईलमधून तो नंबर घेतला आणि माझ्या मित्राकडून त्या नंबरची माहिती काढली. मग मी त्याच्याकडे गेलो. ज्या दिवशी तुझे वडील वारले त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुझ्या बहिणीने मला कॉल केला आणि तिने केलेल्या कृत्याबद्दल ती माझी माफी मागत होती. तिने मला सांगितले की तिच्या नवऱ्याने तिची फसवणूक केली आहे. त्याने तुझ्या बहिणीला तुझ्या वडिलांकडून पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्यावर ती त्याला म्हणते की सर्व काही मायाच्या नावे आहे, मी पैसे कुठून आणू. त्यामुळे त्या मुलाने तिला घरातून हाकलून दिले आणि त्याने तिच्याशी लग्नही केले नाही. तो मुलगा आता तर तुरुंगात आहे. कारण तो आधीच विवाहित होता आणि त्याला मुलेही आहेत. त्याच्या पत्नीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या पत्नीने मला सर्व काही सांगितले. मी माझ्या नवऱ्याला सांगितले की तो मुलगा माझ्याबद्दल खरे बोलतो की खोटे हे तुम्ही मला एकदाही विचारले नाही. यावर माझे पती म्हणाले की तुझ्या बाबांनी मला एकदा सांगितले होते की माझ्या मुलीवर संशय घेऊ नकोस. ती माझी मुलगी आहे म्हणून नाही, तर तिने तिच्या वडिलांची इज्जत वाचवली आहे आणि आता ती तुमच्या घरची इज्जत आहे. तुम्ही तुमचा भूतकाळ विसरा आणि मायाला तुमच्या घरची सून करून घ्या. कारण ज्या मुली आपल्या वडिलांच्या आदरासाठी आपले मन दुखवतात त्याच मुली आपल्या घरची इज्जत वाचवतात. मायाला तुमच्या घरची सून करून घ्या. ती तुमचा विश्वास कधीही मोडणार नाही. माझे पती माझी माफी मागू लागले. मी विचार करत होते की मी खूप नशिबान आहे. त्यांनी मला न सांगता सर्व काही व्यवस्थित केले होते. नाहीतर मला माहीत नाही माझे काय झाले असते. माझे लग्न होऊन 3 वर्ष झाली होती आणि मी प्रेग्नेंट होते. आता माझ्या सासूबाईंची वागणूकही माझ्याशी चांगली झाली होती. त्या माझी खूप काळजी घ्यायच्या. मी पण सगळं विसरून नवीन आयुष्य सुरू केले होते. काही दिवसांनी माझ्या घरी एक सुंदर मुलगी आली. माझे पती खूप आनंदी होते. असाच वेळ निघून गेला आणि माझ्या मुलीही शाळेतून कॉलेजला जाऊ लागल्या. मला 2 मुली होत्या. माझ्या मुलींचा जन्म झाला तेव्हा मला आणि माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला. पण आता ती जसजशी मोठी होत होती तसतशी ती खूप चिडचिड करू लागली होती. ती तिच्या बहिणीशीही भांडायची आणि आमच्याशी नीट बोलायची नाही. ती माझ्यापासून दूर का जात होती माहीत नाही. मी तिला कारण विचारले तर ती म्हणायची की सतत तू माझ्या मागे लागते, हे करते ते करते असे म्हणत असते. ती तिच्या खोलीत फक्त एकटीच राहायची, कोणाशी बोलत नव्हती. एके दिवशी माझ्या मुलीला स्थळ आली तेव्हा आम्ही त्यांना नकार दिला. कारण ती अजून शिकत होती आणि तिचे लग्न करण्याचा आमचा कोणताही विचार नव्हता. पण त्या लोकांना नकार देऊनसुद्धा ते आमच्या घरी पुन्हा पुन्हा माझ्या मुलीला मागणी घालायला येऊ लागले. आम्ही त्यांचे ऐकले नाही तेव्हा त्यांनी आम्हाला धमक्या दिल्या. माझ्या पतीने त्या लोकांची चौकशी केली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण हे ते लोक होते जिथे माझे आधी लग्न ठरले होते. आज इतक्या वर्षांनी माझा भूतकाळ माझ्यासमोर आला होता. त्यानंतर माझी 20 वर्षाची मुलगी जेव्हा कधी कॉलेजमधून घरी यायची तेव्हा ती पोट धरून रडायची आणि म्हणायची की तिच्या पोटात खूप दुखते. मी तिला म्हणाले की चल आपण डॉक्टरकडे जाऊ, तेव्हा ती नकार द्यायची.
मग माझ्या मनात विचार आला की माझ्या एका डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला घरी बोलावून तिची तपासणी करून घ्यावी. जेव्हा माझ्या मैत्रिणीने तिची तपासणी केली आणि मला म्हणाली की तुझ्या मुलीचं लग्न माझ्या मुलाशी आजच कर, नाहीतर ती मरेल. ते ऐकून मी खूपच घाबरले होते. मला माझी मुलगी गमवायची नव्हती, म्हणून मी त्याच दिवशी तिचे लग्न त्या मुलाशी केले. पण मला खूप आश्चर्य वाटलं की लग्नानंतर ती बरी होऊ लागली. म्हणून मला जाणून घ्यायचे होते की सत्य काय आहे. म्हणून एके दिवशी मी माझ्या मुलीच्या खोलीत गुपचूप डोकावले. तेव्हा तिथे माझ्या मैत्रिणीचा मुलगा नव्हता, तर ज्याचे माझ्यासाठी स्थळ आले होते हा त्याचाच मुलगा होता, ज्याने माझ्या बहिणीला फसवले होते आणि तिच्यासोबतच माझे पण आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या पतीने मला सांगितले की तुझ्या मैत्रिणीच्या बोलण्यात वाहून जाऊ नकोस. आपल्या मुलीला काहीही झालेलं नाही, ती पूर्णपणे बरी आहे. पण मला ते मान्य नव्हते. मी तिच्यावर विश्वास ठेवला आणि तिने माझा विश्वासघात केला. माझ्या मैत्रिणीसोबत माझ्या मुलीनेही माझी फसवणूक केली. मला पाहताच माझ्या मुलीचा चेहरा फिका पडला आणि ती म्हणाली, मम्मी, मला विनय खूप आवडतो, म्हणूनच मी हे सर्व नाटक केले. तू मला माफ कर. मी तिला म्हणाले की तू तुझ्या मावशीवरच गेली आहेस. तिनेही आपल्या आईवडिलांना असेच फसवून पळ काढला होता. जेव्हा माझ्या पतीला आमच्या मुलीबद्दल कळले तेव्हा त्यांनी तिला घरातून हाकलून दिले. माझी मुलगी मला म्हणाली की जर तुला तुझे प्रेम मिळाले नाही तर तू माझ्याकडून माझे प्रेम का हिरावून घेत आहेस. मावशी अगदी बरोबर बोलते की तू दुसऱ्यांचा हक्क हिसकावून घेते. माझ्या पतीने तिला जोरात कानाखाली मारली आणि त्या दोघांनाही घराबाहेर हकलून दिले. त्या दिवशी मी खूप रडले. माझ्या बहिणीने हसत हसत माझं घर उद्ध्वस्त केलं. आता आकाशची परिस्थिती खूप बदलली होती. आता आकाशकडे सर्व काही होते. एक कार, एक बंगला, आणि त्यावेळेस आकाशकडे काहीही नव्हते. म्हणून माझ्या बहिणीने आकाशशी लग्न करण्यास नकार दिला होता. पण हा सगळा नशिबाचा खेळ आहे आणि तिला समजावले तेव्हा तिलाही समजले नाही. एके दिवशी माझ्या बहिणीचा अपघात झाला आणि ती अपंग झाली. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करायचे, नाहीतर माझे काय झाले असते हे मला माहीत नाही. मी माझ्या मुलीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की हा माणूस तुझ्या लायकीचा नाही, आणि आम्ही त्याच्या नात्याला नकार दिल्यावर त्या दोघांनी मिळून एक प्लॅन केला आणि पोटात दुखत असल्याचा बहाणा करून मला फसवले. ती विसरली होती की आईवडील आपल्या मुलांबद्दल कधीच वाईट विचार करत नाही. थोड्या वेळाने माझी मुलगी रडत रडत माझ्या घरी आली आणि माझी माफी मागू लागली. ती म्हणू लागली की मम्मा, मी भरकटले होते. मावशीने मला तुझ्याविरुद्ध केले होते. पण मला सर्व काही कळले आहे की तिने तुझ्याबद्दल जे काही सांगितले ते सर्व चुकीचे होते. माझ्या मुलीच्या पतीने तिला घरातून हाकलून दिले. माझ्या पतीने माझ्या मुलीला माफ केले नाही. यावर मी माझ्या पतीला म्हणाले, आजवर मी तुमच्याकडून काही मागितले नाही, पण आज मी मागत आहे. माझ्या मुलीची चूक झाली होती, तिला माफ करा. मुलांनी कितीही मोठी चूक केली तरी ते पालकांची लाडकी असतात आणि माझ्या पतीनेही तिला माफ केले. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांनी त्यांची स्वप्ने आपल्यासाठी मारली. त्यामुळे आपल्यावर सर्वाधिक हक्क आपल्या पालकांचा असतो. ते आपल्यावर खूप प्रेम करतात, म्हणूनच खूप विचारपूर्वक निर्णय घ्या. आजची कथा कशी वाटली? कथा आवडली असली तरच लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.